राजस्थानमधील खाटूश्याम सोबतच महाराष्ट्रातील मालेगाव शहरातही खाटूश्यामजीचे मंदिर आहे। नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय खाटूश्याम मंदिर मालेगाव येथे। मालेगावचे खाटूश्याम मंदिरही आज भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाचे एक मोठे केंद्र बनले आहे। दरवर्षी हजारो भाविक येथे येतात, श्यामबाबांच्या चरणी नतमस्तक होतात आणि मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव सांगतात। नमस्कार, मी हर्षल। मी इतिहास शिकवत नाही, मी तो पुन्हा जगायला भाग पाडतो। हे मंदिर महाभारतातील महान योद्धा बर्बरी यांच्याशी संबंधित आहे। 3 बाणाचा वीर, धर्मासाठी शिरदान करणारा, आजही ओळखला जातो खाटूश्याम या नावाने। आणि आज या मंदिराची प्रशंसा इतकी वाढली की या मंदिरामध्ये लोक आरती चढवतात आणि 70% लोकांची आरती पाठ झालेली आहे। लोकांची भावना या मंदिरावर फार बसलेली आहे। खाटूश्याम बाबा राजस्थान तिथल्यानंतर मालेगाव जे शहर आहे या मंदिराची प्रशंसा जास्त आहे। खाटूला जे जाऊन आले ते मालेगावला येतात, मालेगावचे दर्शन करतात आणि त्यांची आरती पूर्ण झालेली आहे। खाटूश्याम मंदिराचा इतिहास महाभारत काळातील बर्बरिक या युद्धाशी जोडलेला आहे। बर्बरिक हे भीमाचे नातू आणि घटोत्कचचे पुत्र होते। बर्बरिकांकडे 3 अमोघ बाण होते। त्यांनी प्रतिज्ञा केली होती की युद्धात ते नेहमी हरणाऱ्या बाजूने उभे राहतील। महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्णांनी त्यांची परीक्षा घेतली आणि लक्षात आले की बर्बरिक युद्धात उतरले तर युद्धाचा निकालच बदलू शकतो। श्रीकृष्णाने त्यांची परीक्षा घेऊन महाभारतात समतोल राखण्यासाठी त्यांचे शिर दान घेतले। क्षणाचाही विचार न करता बर्बरिकांनी आपले शिर दान केले। या महान बलिदानाने प्रसन्न होऊन श्रीकृष्णांनी वरदान दिले की ज्याला श्रीकृष्णाने कलियुगात श्याम म्हणून पूजले जाईल असे वरदान दिले, म्हणून आज ते खाटूश्याम म्हणून या नावाने पूजले जातात। बर्बरिकांचे शिर राजस्थानमधील खाटूश्याम येथे पुरण्यात आले आणि पुढे येथे भव्य खाटूश्यामजीचे मंदिर उभारले गेले। आज श्यामबाबा हाऱ्यांचा आधार म्हणून ओळखले जातात। श्यामबाबांना हाऱ्यांचा आधार असे का म्हणतात? कारण जो आयुष्यात सर्व काही हरलेला असतो तोही श्यामबाबांकडे आशेने येतो आणि रिकाम्या हाताने परत जात नाही, अशी भक्तांची दृष्ट श्रद्धा आहे। 3 बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। कधी आयुष्यात थांबल्यासारखं वाटलं तर खाटूश्याम मंदिराकडे वळा। इथे उत्तर शब्दात नाही, अनुभवात मिळतं। दूरवरून भाविक या मंदिरात येतात कारण मालेगावचं हे मंदिर आस्था, विश्वासाचं केंद्र बनलं आहे। असेच आध्यात्मिक व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो नक्की करा व जोडून राहा माझ्यासोबत। तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।